आज दोन विषयांची बैठक साताऱ्यामध्ये या ठिकाणी घेतली। पहिली तर 261 पाटण विधानसभा मतदारसंघातली जी 2025 मार्च पर्यंत कामं पूर्ण करायची आहेत, वेगवेगळ्या हेडमधली त्या कामांचा एकदा आढावा मी आचारसंहिता लागण्यापूर्वी घेतला होता। परंतु आता 2 महिने 2.5 महिने आहेत, मार्च 2025 पर्यंत आपल्याला निर्धारित वेळेत ती कामं सगळी पूर्ण करायची आहेत आणि मोठ्या प्रमाणात ती कामं आचारसंहिता लागण्यापूर्वी काही मंजूर झालेली आहेत। त्यामुळे त्याचा विस्तृत आढावा सार्वजनिक बांधकाम विभाग, परत जिल्हा परिषद बांधकाम विभाग या सगळ्यांच्याकडनं मी घेतला आणि बऱ्यापैकी वेग कामाला आहे। मला यंत्रणांनी सांगितलं की मार्च पर्यंत ती कामं पूर्ण करण्याचं नियोजन त्या विभागाने केलेलं आहे। काही ठिकाणी थोडीशी किरकोळ अडचणी रस्त्याच्या किंवा काही जागाच्या वगैरे, पण त्या पण सोडवण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला। त्याचबरोबर कोयना भूकंप पुनर्वसन असेल किंवा इतर जी काही जलजीवन मिशन मधली कामं असतील, आपण आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे स्मार्ट PSC आणि आदर्श मराठी शाळा म्हणजे मॉडेल स्कूल, हा एक जो सातारा पॅटर्न आपण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जवळपास 153 कोटी रुपये जिल्हा नियोजन पण या ठिकाणी मी पालकमंत्री असताना दिले होते। त्याचाही विस्तृत आढावा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिला आणि काही कामं त्यातली म्हणजे त्या सगळ्याच कामाला 1.5 वर्षाचा कालावधी आहे पूर्ण करायला। पण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की काही कामं त्यातली अंतिम टप्प्यात आहे की 2 महिन्यामध्ये काही PSC त्यातल्या पूर्ण होतील आणि काही शाळा देखील पूर्ण होतील, तर ते एक मॉडेल होईल। मला आवर्जून आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगायचं आहे की नवीन सरकार आल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी नवीन आरोग्य मंत्र्यांना आणि नवीन शिक्षण मंत्र्यांना दोघांनाही सांगितलं की सातारा जिल्ह्यामध्ये आदर्श मराठी शाळा आणि आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे स्मार्ट PSC आणि मॉडेल स्कूल हा जो पॅटर्न राबवला आहे त्या बाबतीतली माहिती घेऊन तो सगळीकडे राबवण्याचा प्रयत्न करा। आणि मी आता विचारलं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना, कारण मागचे जिल्हाधिकारी ज्यांची बदली झाली ते पण मला म्हणले की शिक्षण मंत्र्यांचा त्यांना फोन आला होता आणि CO देखील शिक्षण मंत्र्यांचा आणि आरोग्य मंत्र्यांचा फोन आला होता की नेमकं सातारा पॅटर्न मध्ये कशा पद्धतीनं तुम्ही नियोजन केलेलं आहे। मग ही आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे की जो पॅटर्न आपण जिल्ह्यामध्ये आणला आणि वेगळा एकही पैसा सरकारचा ज्यादा बजेटमधनं न मागता आपल्याला जो निधी मिळालेला होता जिल्ह्याला, वेगवेगळ्या हेडमधला निधी क्लब करून आपण तो जो एक म्हणतो ना निधीचं क्लस्टर केलं, आपण वेगवेगळ्या हेडमधला निधी एकत्र करून ती योजना केली, तर ती यशस्वी आपल्या जिल्ह्यामध्ये झाल्यामुळं ती नवीन दोन्ही मान्य आरोग्य मंत्री मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी त्याची माहिती घेतलेली आहे। तर एकूणच 261 पाटण विधानसभा मतदारसंघातल्या कामांचा आढावा आज घेतला। त्याचबरोबर नागठाणे तालुका सातारा तिथं जे नॅशनल हायवेचं काम चालू आहे, गेली 3 महिने झाले बंद आहे आणि त्या ठिकाणी जर आपण कधी प्रवास केला असेल तर 10 किलोमीटर लाईन ट्रॅफिक जाम त्या ठिकाणी होतं। नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दात आज मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की तिथं फक्त लोकांचा दुसरा एक अंडरपास मंजूर आहे, स्थानिक ग्रामस्थांची मागणी दुसऱ्या अंडरपासची आहे। तर मी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही त्या तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना भेटा, स्थानिक ग्रामस्थांना भेटा, दुसऱ्या अंडरपासचा वेगळा प्रस्ताव तयार करा, आपण केंद्राकडे तो प्रस्ताव घेऊन जाऊ, माननीय गडकरी साहेबांनी विनंती करू, स्थानिक आमदार माननीय मनोजदादा घोरपडे त्यांनाही बरोबर घेऊ आणि तोपर्यंत काम चालू करण्याची सूचना आजच्या बैठकीमध्ये दिल्या। असे एकूणच माझ्या विधानसभा मतदारसंघातली कामं आणि हा एक वाहतूक कोंडीचा होणारा प्रश्न, अशा पद्धतीची आढावा बैठक आज संपन्न झालेली आहे।